हा मी आहे. बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ठीक आहे. याला मराठीत काय म्हणतात? पूर्ण चालू वर्तमान काळ. काय? पूर्ण चालू वर्तमान काळ. आता तुम्ही प्रेझेंट परफेक्ट टेन्स शिकला, बरोबर आहे, शिकवलं ना मी तुम्हाला. तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स शिकलात, बरोबर आहे. तर ह्या दोघांचा काय आहे? मिक्स आहे. दोघांचा काय आहे? कॉम्बिनेशन आहे, ठीक आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स या दोघांचा मिक्स करून काय बनतो? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बघा, याचं नाव तुम्ही काळजीपूर्वक बघा. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. परफेक्ट आहे म्हणजे इथं प्रेझेंट परफेक्ट आहे, मग काय येणार आहे? हॅव किंवा हॅज येणार याच्यामध्ये, बरोबर आहे. आणि कंटिन्युअस आहे, मग कंटिन्युअस आहे म्हणून वर्बला काय लागणार रे? ING लागणार, बरोबर आहे. तर हे दोन्ही त्याच्यामध्ये येणार. फक्त इथं एक वर्ड येतो हॅव आणि हॅजच्या नंतर, लक्षात ठेवा, तो येतो बीन. काय? तो बीन. BEEN, बीन. म्हणजे इथं काय असणार रे? हॅव किंवा हॅज आणि बीन आणि नंतर व्हर्बला ING, ठीक आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये एक वर्ड जास्तच आहे, तो कोणता? बीन, लक्षात ठेवायचं. बाकी तो प्रेझेंट परफेक्ट आहे म्हणून हॅव किंवा हॅज येणार आणि कंटिन्युअस पण आहे म्हणून क्रियापदाला ING लागणार. फक्त एक वर्ड जास्तच आहे, तो बीन. आता आपण याचे काही एक्झाम्पल्स बघू. बघा, नंबर 1, ही हॅज बीन ट्राईंग फॉर 2 days. ही हॅज बीन ट्राईंग फॉर 2 days. आता इथे बघा रे, ही हॅज आलेला आहे. हॅज आहे म्हणजे काय आहे? हा परफेक्ट आहे, ठीक आहे. बीन आहे, मग या बीनवरूनही तुम्हाला समजेल हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे. आपण बघितलेला आहे की बीन हा वर्ड हा परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये येतो, ठीक आहे. हॅज आहे, मग हा कोणता आहे? प्रेझेंट परफेक्ट आहे, ठीक आहे. आणि ट्रायला ING लागलेला आहे, मग हा कोणता आहे? कंटिन्युअस आहे. मग परफेक्ट पण आहे आणि कंटिन्युअस पण आहे, म्हणजे हा कोणता टेन्स आहे रे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. आता याचा अर्थ बघा काय होईल? ही हॅज बीन ट्राईंग फॉर 2 days, ठीक आहे. तर याचा अर्थ असा होतो, ही हॅज बीन ट्राईंग फॉर 2 days. तो 2 दिवसापासून प्रयत्न करत आहे. तो 2 दिवसापासून प्रयत्न करत आलेला आहे, असा त्याचा अर्थ होतो. ही हॅज बीन ट्राईंग फॉर 2 days. तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये लक्षात ठेवायचं, करत आलेला आहे, करत आलेली आहे, ठीक आहे, किंवा करत आलेले आहेत एखादी क्रिया. हॅज बीन डुईंग समथिंग, ठीक आहे. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. करत आलेला आहे, करत आलेली आहे किंवा करत आलेले आहेत, ठीक आहे. सो ही हॅज बीन ट्राईंग फॉर ही हॅज बीन ट्राईंग काय? तो प्रयत्न करत आलेला आहे फॉर 2 days म्हणजे काय? 2 दिवसापासून. 2 दिवसापासून. फॉर 2 days ही हॅज बीन ट्राईंग, ठीक आहे. लिहून घ्या. ज्यांना अर्थ माहीत नाही त्यांनी त्या ओळीच्या खाली लिहून घ्या त्याचा अर्थ मराठीमध्ये. तो 2 दिवसापासून प्रयत्न करीत आलेला आहे. दुसरं बघा, युअर सन हॅज नॉट बीन कमिंग टू स्कूल सिन्स 8 days. आता बघा, इथे हॅज आलेला आहे, नंतर नॉट पण आलेला आहे, ते आपण बघू नंतर. आणि बघा, बीन आलेला आहे की नाही? बीन आलेला आहे आणि व्हर्बला कमला काय लागलेला आहे रे? ING लागलेला आहे. मग हा कोणता टेन्स आहे? इथे हॅज आहे म्हणजे परफेक्ट आहे आणि ING लागलेला आहे व्हर्बला म्हणजे कंटिन्युअस आहे. मग हा कोणता टेन्स आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे की नाही? आता याचा अर्थ बघा, युअर सन हॅज नॉट बीन कमिंग. आता युअर सन हॅज बीन कमिंग जर असता, नॉट जर नसता, युअर सन हॅज बीन कमिंग म्हणजे काय? युअर सन तुमचा मुलगा हॅज बीन कमिंग, काय? हॅज बीन कमिंग म्हणजे येत आलेला आहे. कम म्हणजे येणे, येत आलेला आहे. तुमचा मुलगा येत आलेला आहे कुठे? टू स्कूल. टू स्कूल. सिन्स 8 days म्हणजे काय रे? 8 दिवसापासून. सिन्स म्हणजे काय? पासून. सिन्स म्हणजे काय? पासून. सिन्स 8 days म्हणजे 8 दिवसापासून. मग याचा अर्थ काय होईल? युअर सन हॅज नॉट बीन कमिंग. युअर सन हॅज नॉट बीन कमिंग म्हणजे काय? येत नाही आहे की नाही? हॅज बीन कमिंग असतं तर काय? येत आलेला आहे किंवा येत आहे. तुमचा मुलगा हॅज नॉट बीन कमिंग म्हणजे काय? येत नाही आहे की नाही? नॉट म्हणजे काय? नाही, आहे की नाही? सो युअर सन हॅज नॉट बीन कमिंग, नाही की नाही? तुमचा मुलगा येत आलेला नाही आहे म्हणजे थोडक्यात काय? येत नाही आहे, ठीक आहे. टू स्कूल म्हणजे कुठे? शाळेत. सिन्स 8 days म्हणजे काय? 8 दिवसापासून. मग काय होईल याचा अर्थ? तुमचा मुलगा 8 दिवसापासून शाळेत येत नाही आहे, ठीक आहे. असं सोप्या मराठीत त्याचं काय होईल? भाषांतर होईल. तिसरं बघा, आय हॅव बीन रिसायटिंग वर्ड्स सिन्स मॉर्निंग.
ठीक आहे. आता इथे बघा हॅव आलेला आहे आणि आय एन जी लागलेला आहे वर्डला. रिसाईट म्हणजे काय, तर एखादी पाठ केलेली गोष्ट मोठ्याने बोलून दाखवणे मेमरीमधून आपल्या. ठीक आहे, एखादी पाठ केलेली गोष्ट किंवा लक्षात ठेवलेली गोष्ट बोलून दाखवणे, त्याला आपण काय म्हणतो, रिसाईट. काय म्हणतो, रिसाईट. तुम्ही एखादी पोएम म्हणता पाठ केलेली आहे की नाही, त्याला काय म्हणतात, रिसाईट. तर बघा, आय हॅव बीन रिसायटिंग वर्ड्स सिन्स मॉर्निंग. ठीक आहे. आता बघा इथं हॅव पण आहे आणि रिसाईटला आय एन जी लागलेलं आहे, रिसायटिंग. मग हॅव आहे म्हणजे परफेक्ट आहे की नाही, आय हॅव बीन आहे ना, मग हॅव आहे वाक्यामध्ये म्हणजे कोणता टेन्स आहे, परफेक्ट टेन्स आहे. आणि रिसाईटला आय एन जी लागलेला आहे म्हणजे कंटिन्यूअस आहे. मग हा कोणता टेन्स आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स आहे, कारण हॅव आलेला आहे. ठीक आहे. हां, आता बघा याचा अर्थ काय होतो, आय हॅव बीन रिसायटिंग वर्ड्स सिन्स मॉर्निंग. मग आय हॅव बीन रिसायटिंग वर्ड्स सिन्स मॉर्निंग आहे की नाही, मी वर्ड्स काय करत आलेला आहे, मी शब्द रिसाईट करत आलेलो आहे म्हणजे काय, बोलून दाखवत आहे. मी शब्द बोलून दाखवत आहे, शब्द किंवा शब्दार्थ बोलून दाखवत आहे. कधीपासून, सिन्स मॉर्निंग. कधीपासून, सकाळपासून. सिन्स म्हणजे काय तुम्हाला सांगितलं, सिन्स म्हणजे काय, पासून. लिहून ठेवा, सिन्स म्हणजे काय, पासून. सिन्स मॉर्निंग म्हणजे काय, सकाळपासून. तर मी पाठ केलेले शब्द बोलून दाखवत आहे. कधीपासून, सकाळपासून. चौथं बघा, हॅज शी बीन वर्किंग हिअर फॉर 3 months. आता इथं बघा शेवटी क्वेश्चन मार्क आहे, मग हा प्रश्न विचारलेला आहे. तर टेन्स हे प्रश्नार्थक पण असू शकतात आहे की नाही. आता आपण काय आहे रे, डोहामध्ये हळूहळू आपण आणखी थोडं खोलात जात आहोत आहे की नाही. वेगवेगळ्या प्रकारचे आपण वाक्य बघत आहोत. लक्षात घ्या, हळूहळू तुम्हाला समजेल, समजत जाईल आहे की नाही. थोडं आपण आता पुढे जात आहोत समुद्रामध्ये आहे की नाही, मजा येत आहे. बघा क्वेश्चन आहे, हॅज शी बीन वर्किंग हिअर फॉर 3 months. आता तुम्ही बाकस सोडून द्या, तुम्हाला हॅज दिसलं ना, हॅज आहे म्हणजे काय, हा परफेक्ट आहे. वर्किंग आहे म्हणजे वर्कला काय लागलेलं आहे, आय एन जी लागलेला आहे. मग हा कोणता टेन्स आहे, कंटिन्युअस आहे. मग हॅज आहे म्हणजे प्रेझेंट परफेक्ट आहे की नाही. हॅज कोणत्या परफेक्टमध्ये येतो रे, प्रेझेंट परफेक्टमध्ये येतो, म्हणून हा प्रेझेंट परफेक्ट आहे. आणि आय एन जी लागलेला आहे वर्कला म्हणजे हा कंटिन्युअस आहे. मग हा कोणता टेन्स झाला रे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे की नाही. मग आपण याचा आता अर्थ बघू. हॅज शी बीन वर्क, प्रश्न विचारलेला आहे हां, हे लक्षात घ्या, शेवटी क्वेश्चन मार्क आहे. हॅज शी बीन वर्किंग हिअर फॉर 3 months आहे की नाही. मग हॅज शी बीन वर्किंग म्हणजे काय, ती काम करत, वर्क म्हणजे काय, काम करणे. शी बीन वर्किंग म्हणजे काय, ती काम करत आलेली आहे. कुठे, हिअर, इथे, म्हणजे ती येथे काम करत आलेली आहे. फॉर 3 months, 3 months म्हणजे काय, 3 महिन्यांसाठी आहे की नाही. 3 महिन्यांसाठी, फॉर 3 months. तर काय होईल याचा अर्थ, ती 3 महिन्यापासून इथे काम करीत आहे. काय होणार, म्हणजे शी बीन वर्किंग हिअर. शी बीन वर्किंग म्हणजे काय, ती काम करत आलेली आहे. हिअर म्हणजे इथे. फॉर 3 months आहे की नाही, 3 महिन्यांसाठी आहे की नाही. तर ती इथे 3 महिन्यांसाठी काम करत आलेली आहे आहे की नाही, कारण प्रश्न आहे. किंवा भाषांतर करताना कसं त्याचं सुलभ भाषांतर करायचं असतं, शब्दशः भाषांतर नसतो करायचं, त्याला आपल्या मराठीमध्ये, आपल्या बोलीभाषेमध्ये चपखल बसेल अशा प्रकारे ते बोलायचं असतं. म्हणून इथे काय होईल, ती इथे 3 महिन्यांपासून काम करत आलेली आहे का. 5वं बघा, हॅव दे बीन आस्किंग यू टू राईट ए बुक. इथं ए आपण ए करूया, काय करूया, ए, राईट ए बुक सिन्स 2010. बघा आता इथं हॅव आहे म्हणजे हॅव आला म्हणजे कोणता, प्रेझेंट परफेक्ट. आस्कला आय एन जी लागलेला आहे म्हणजे कंटिन्युअस, मग कोणता टेन्स झाला हा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, स्मार्ट आहात तुम्ही, तुम्हाला लगेच समजतं आहे नाही, बिलकुल हुशार, बिलकुल जबरदस्त. हां, आता याचा अर्थ बघा, हॅव दे बीन आस्किंग यू. बीन आस्किंग यू, आस्क म्हणजे काय रे, विचारणे. बीन आस्किंग यू म्हणजे काय, तुम्हाला विचारत आलेले आहेत आहे की नाही. कशासाठी, टू राईट अ बुक, कशासाठी, पुस्तक लिहायला. टू राईट अ बुक आहे की नाही, पुस्तक लिहायला. सिन्स 2010, सिन्स म्हणजे पासून, कधीपासून, 2010 पासून. आणि प्रश्न विचारलेला आहे, मग याचा अर्थ काय होईल रे. आता मी तुम्हाला थोडे शब्द सांगितले, याचं एकदम सुसंगत वाक्य बनवायचं आहे की नाही. हॅव दे बीन, दे म्हणजे काय, ते. हॅव दे बीन आस्किंग यू, बीन आस्किंग यू म्हणजे काय, विचारत आलेले आहेत, म्हणजे ते तुम्हाला विचारत आलेले आहेत. कशासाठी, पुस्तक लिहिण्यासाठी. टू राईट अ बुक.
कधीपासून? सिन्स 2010. कधीपासून? 2010पासून. मग हे प्रश्न विचारला आहे, म्हणजे कसा प्रश्न विचारला असेल हा? ते तुम्हाला 2010पासून पुस्तक लिहिण्यासाठी विचारत आलेले आहेत काय? आहे की नाही? ते तुम्हाला पुस्तक लिहिण्यासाठी 2010पासून विचारत आलेले आहेत काय? असा त्याचा अर्थ होईल. तर हा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आहे की नाही? थोडासा दिमाग लावायचा, थोडासा लॉजिक लावायचा, मजा येते रे याच्यामध्ये. थोडं याचा अर्थ काय असेल बाबा, देखते ना इसका अर्थ क्या होता है नाही? असं करायचं थोडंसं. आणि ओळखणं तर खूप सोपं आहे रे. हॅव किंवा हॅज दिसला प्रेझेंट परफेक्ट आहे, व्हर्बला एनजी लागला आहे कंटिन्युअस आहे, मग ह्या प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे. नाही, एवढं सिम्पल आहे ते.